जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अमृता समान असणारी अभंगाची गाथा आपल्यासाठी लिहून ठेवली हो. उत्तम प्रकारे भगवंताची भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोचावं कसं ही गाथा आपल्याला मार्ग दाखवते. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराज आपलं कार्य झाल्यानंतर वैकुंठाला निघून गेले. प्रत्यक्षात भगवंत न्यायला आले संत तुकाराम महाराजांना. ही अमृता समान असणारी जी गाथा या अभंगाची, या गाथेतला प्रत्येक शब्द हा अमृता समान आहे आणि तो संत तुकाराम महाराजांच्या मुखातून आला. परंतु मित्रांनो, आज जे आपल्याला अभंग ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, ती अमृता समान जी गाथा आहे, जी लिहिली गेली, ते संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज यांनी ही गाथा लिहिली हो. आणि म्हणून तर आज आपल्याला हा अमृता समान ठेवा वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो. या महाराष्ट्रात, देशात अनेक कीर्तनं चालतात महाराजांची, परंतु अभंग असतो संत तुकाराम महाराजांचा. परंतु हे सगळं जे श्रेय आहे राहण्याचं, या गाथेचं, ते संताजी जगनाडे महाराज आहेत आणि त्यांची जयंती 8 डिसेंबरला आहे. तर मित्रांनो, संताजी जगनाडे महाराज यांची रहस्यमय माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत. तर मित्रांनो, विचार करा, एका भक्तीची ताकद की आपल्या शिष्याला भेटण्यासाठी मृत्यूनंतरही त्या शिष्याच्या संत तुकाराम महाराज वैकुंठाहून परत भेटायला आलते पोटमाती देण्यासाठी. ही सुद्धा माहिती आपण ह्या व्हिडिओमधून जाणणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण भक्तीची ताकद किती असते. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, संत जगनाडे महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी झाला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुका आणि या खेड तालुक्यातील चाकण या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या वडिलांचं नाव विठोबा पंत आणि मातेचं नाव मथाबाई होतं. आणि आई आणि वडील धार्मिक वृत्तीचे, पांडुरंगाची भक्ती करणारे, आणि तेच संस्कार संताजी महाराजांच्यावर झाले हो. खान तशी माती. संताजी महाराजांच्या वडिलांचा व्यवसाय हा तेलाचा होता बघा, कारण तेली समाजातले, त्यामुळे त्यांच्या घरी तेलाचा घाणा होता. विचार करा, ज्यांनी गाथा लिहिली तुकाराम महाराजांची, संत तुकाराम महाराजांची ज्यांनी गाथा लिहिली, त्या संताजी जगनाडे महाराजांचं शिक्षण एवढं झालं नव्हतं बघा, अल्प शिक्षण झालेलं होतं. परंतु ही ताकद आहे भक्तीची. तर मित्रांनो, पुढचं आपण पाहणार आहोत रहस्य की संताजी जगनाडे महाराजांच्या गावामध्ये एक फार मोठा दुष्काळ पडला होता. 1628 ते 1631 चाकण आणि पुणे परिसरामध्ये पडलेला हा महाभयंकर दुष्काळ एवढा मोठा दुष्काळ होता की झाडाला पानही राहिली नव्हती. माणसं, गुरं पाण्या वाचून तडफडून मरत होती. लोकांचा देवावरचा विश्वास उडत चाललेला होता. संताजी जगनाडे महाराजांचं वय होतं 5 वर्षाचं फक्त. मित्रांनो, विचार करा, 5 वर्षाचं वय. 5 वर्षाच्या बाळाला वाईट वाटत होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये संत जगनाडे महाराज म्हणाले, हे जीवन हे नश्वर आहे. गुरं ढोरं पाण्या वाचून तडफडून मरत होती आणि ह्या 5 वर्षाच्या बाळाला वाईट वाटत होतं. विचार करा, 5 वर्षाचं वय. वडिलांचा व्यवसाय तेलाचा म्हणजे घाणा. संताजी जगनाडे महाराजांचे जे वडील होते त्यांचा तेलाचा घाणा होता, परंतु संबंध होते छत्रपती शिवराय महाराजांच्या पर्यंत बघा, कारण तो काळ होता शिवशाहीचा, शिवरायांचा. तर मित्रांनो, संताजी जगनाडे महाराजांचा जो घाणा होता तेलाचा, त्या घाण्याचं तेल छत्रपती शिवरायांच्या घरी पोचत होते बघा, किल्ल्यावरती म्हणजे महाराजांच्या पर्यंत हे तेल पोचत होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ओळखत होते संत जगनाडे महाराजांच्या वडिलांना. आता हळूहळू संताजी महाराजांचं वय वाढत गेलं आणि संताजी जगनाडे महाराज बघा, त्यांच्याकडे गाया होत्या. गाया घेऊन माळाव आपल्या चाराय जायचं. वय 12 वर्षाचं झालेलं होतं. दररोजचा नेम गाया सोडायच्या आणि आपलं माळाव घेऊन चाराय जायचं. दिवसभर भगवंताचं नामस्मरण करत बसायचं. 12 वर्षाचं वय झाल्यानंतर वडील म्हणले लग्न करायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये लग्न लवकर होत होते बघा. आणि 12व्या वर्षी संताजी जगनाडे महाराजांचा विवाह झाला. यमुनाबाई यांच्याबरोबर बघा विवाह झाला. त्यांची भक्ती एवढी अफाट होती की पांडुरंगाच्या भक्तीचं वेळ लागलं होतं बघा. चाकणमध्ये चक्रेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी संताजी जगनाडे महाराजांचे बघा कीर्तन सुद्धा होत, भजन होत होतं. आणि अशीच एक दिवस घटना घडली बघा.
की 16 वर्षाचं वय झालं होतं संताजी जगनाडे महाराजांचं. त्या चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. आणि ही बातमी संताजी जगनाडे महाराजांना कळाली. आता गावात तर कळणारच, परंतु ओढ होती गुरूंची. गुरूंचा शोध चाललेला होता आणि संताजी जगनाडे महाराज त्या चक्रेश्वराच्या मंदिरात कीर्तनासाठी आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चाललेलं होतं. समोर येऊन बसले आणि मन लावून कीर्तन ऐकत होते, कारण तो शब्द होता, प्रत्येक शब्द अमृता समान होता. हजारो माणसं कीर्तन ऐकत होती. विचार करा की देवालाही मोह आवरता येत नव्हता, देव सुद्धा कीर्तन ऐकायचे होते बघा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं. आणि ते कीर्तन चालू असताना संत तुकाराम महाराजांची नजर संताजी जगनाडे महाराजांच्या डोळ्यासमोर भिडली बघा. डोळ्याला डोळे भिडले एकमेकांची. ती ओढ होती गुरूंच्याकडे जाण्याची. आणि कीर्तन संपलं आणि त्या ठिकाणी संताजी जगनाडे महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जाऊन त्या पाया पडले बघा. कीर्तन संपल्यानंतर तुम्हीच माझे गुरु असं त्या ठिकाणी सांगितलं. तर मित्रांनो, ती भेट होती 1640 साली झालेली, असं काही ठिकाणी लिखित आहे. पुढे बघा, 16 वर्षाचं वय झाल्यानंतर संताजी जगनाडे महाराज आपल्या मामाच्या गावाला आले. मामाचं गाव सदुमरे बघा. चाकणपासून 19 किलोमीटर अंतरावर असणारं हे सदुमरे गाव. या गावात संताजी जगनाडे महाराज आले बघा. आता मामाचंही गाव असलं तरी मामा तेली समाज असल्यामुळे मामाचाही गाणा तेलाचाच. आणि मामाची काही गुरं होती, गाया गुरं, आणि ती घेऊन संताजी जगनाडे महाराज डोंगरावरती चारायला जात होते. आणि त्याच ठिकाणी संत तुकाराम महाराज अभंग त्या ठिकाणी म्हणत होते बघा. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, संतू तो अभंग लिहिशील का? कारण मित्रांनो विचार करा, संतू म्हणत होत्या, त्याचंही रहस्य आहे मित्रांनो. संत तुकाराम महाराजांचा एक मुलगा, त्याचं नाव संतू होतं आणि त्याचा मृत्यू झालेला होता. त्या प्रेमानं आतुरतेनं संतू या नावानं बोलत होते. आणि त्या ठिकाणी संताजी महाराजांनी हा म्हटलं. आणि तिथून पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सगळे अभंग लिहिण्याचं काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं. संपूर्ण ही गाथा लिहिण्याचा काम त्यांनी केलं बघा. एवढं मोठं कार्य केलं. त्यांच्या जीवनातले एक प्रसंग आपण पाहणार आहोत. संत जगनाडे महाराजांच्या त्यांच्या आईने एकदा सांगितलं, बाळा देवाला नैवेद्य दाखवून ये. फार दुष्काळ पडलेला होता, लोकांना अन्न मिळत नव्हतं. आणि रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती भुके वाचून व्याकुळ पडलेला होता. महाराजांना दया आली. हो, मंदिरात गेले नाहीत नैवेद्य दाखवाय, तो जो नैवेद्य आहे तो भुकेल्या माणसाला चारला. हो, घरी परत माघारी आले. महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की भुकेल्याची भूक जर जाणली तर देवालाही त्या ठिकाणी यावं लागतं. देवच आहे आपण समजायचं. मित्रांनो, हे सगळं कार्य पूर्ण झालं संत तुकाराम महाराजांचं. गाथा लिहून झाली, सगळं कार्य पूर्ण झालं. आणि संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले बघा. प्रत्यक्ष भगवंतने याला आलते. परंतु त्या वैकुंठाला जाण्याच्या वेळेस जगनाडे महाराज त्या ठिकाणी नव्हते बघा, कामात होते. मामाचं गाव, तो मामाचा घाणा. परंतु संत तुकाराम महाराजांनी वचन दिलेलं होतं की संतू, मी जरी गेलो इथून या पृथ्वी तलावरून तरी अंत समयी तुला मी नक्की भेटायला येईल, मुठमाती देण्यासाठी, असं वचन त्या ठिकाणी दिलेलं होतं. आता हा काळ पुढे निघून गेला आणि इसवी सन 1688 संत जगनाडे महाराज वैकुंठवासी झाले. आता तेली समाज, म्हणजे तेली समाजामध्ये अग्नी देत नाहीत, पुरत्यात मातीत. संत जगनाडे महाराजांना मातीचा खड्डा खांदून त्या ठिकाणी पुरलं होतं. परंतु त्यांचं शिरच वर यायचं बघा. किती माती टाका, शिर वर येत होतं. गाव कंटाळलं, भावकी कंटाळली, काय करावं कळेना. लोक अंधार पडला, निघून गेली. परंतु संत जगनाडे महाराजांचा जो मुलगा होता तो तिथून हल्ला नाही. तो झाडावर बसला. म्हणला कुत्री वगैरे उकार त्याला. मुलगा कसा जायलो, काय करावं हे कळेना. ही सगळी गोष्ट वैकुंठामध्ये कळाली संत तुकाराम महाराजांना. आणि संत तुकाराम महाराज वैकुंठाहून परत आले आपल्या शिष्यासाठी त्या ठिकाणी भेटावयास संताजी जगनाडे महाराजांना. संत तुकाराम महाराजांनी स्वतःच्या ओंझळीनं त्या ठिकाणी माती टाकली बघा. 3 ओंझळी टाकल्या होत्या आणि ती शिर नंतर मातीमध्ये खाली बसलं. मित्रांनो, ही कुठलीही मी तुम्हाला दंतकथा सांगत नाही, ही सत्यकथा सांगतोय घडलेली. एवढी मोठी भक्तीची ताकद लक्षात घ्या. शिष्य आणि गुरु भेटीची तळमळ
आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी महाराज वैकुंठावरून परत आले होते. संत जगनाडे महाराजांचं एवढं कार्य मोठं आहे बघा, फार मोठं, की आज आपल्याला जे अभंग ऐकायला मिळतात आपल्या कानी, ती संत जगनाडे महाराजांची कृपा आहे. त्यांनी लिहून ठेवले म्हणून आज आपल्याला मिळतात. आणि संत तुकाराम महाराजांचे बघा वंशज गोपाळ बुवा यांनी लिहून ठेवलंय की संताजी तेली बहुप्रेमळ, अभंग लिहित वशे जवळ, धन्य त्याचे बळ, संग सर्व काळ तुकयाचा. तर मित्रांनो, संताजी जगनाडे महाराजांनी अनेक ग्रंथ सुद्धा लिहिल्या. तेल सिंधू नावाचा एक ग्रंथ लिहिला, शंकर दीपिका नावाचा एक ग्रंथ लिहिला, योगाची वाट नावाचा एक ग्रंथ लिहिला. असे अनेक ग्रंथ बघा त्यांनी लिहिले. विचार करा, शिक्षण कमी, परंतु ही ताकद होती भक्तीची आणि संगत होती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची. मित्रांनो, ही भक्तीची ताकद सगळी बघा, या सगळ्या घटना घडलेल्या सत्य आहेत. आणि त्यांचा शेवटचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला इसवी सन 1688ला वैकुंठवासी झाले बघा, संताजी जगनाडे महाराज. तर मित्रांनो, 8 डिसेंबर हा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं आणि साध्या सोप्या पद्धतीनं देवापर्यंत पोचावं कसं, देवाची भक्ती करावी कशी, हे विचार म्हणजे अमृता समान असणारी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ठेवलेली गाथा. आणि सुंदर अशी ही माहिती मित्रांनो संताजी जगनाडे महाराजांची आपल्याला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जय जय राम कृष्ण हरी अशी आम्हाला कमेंट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.